आज आपण महाशिवरात्री स्पेशल अगदी झटपट चविष्ट असं उपवासाचं थालीपीठ कसं बनवायचं ते बघणार आहोत. या थालीपीठाची खास गोष्ट म्हणजे या थालीपीठासाठी आदल्या दिवशी साबुदाणा भिजवण्याची अजिबात गरज नाहीये. 1 तासामध्ये साबुदाणा भिजवून त्यापासून चविष्ट असं थालीपीठ आज आपण तयार करणार आहोत. नमस्कार मंडळी, मी रुचा आपणा सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे. तर सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला. आज आपण भिजवलेल्या साबुदाण्यापासून झटपट अशी थालीपीठ बनवणार आहोत बघा. आणि साबुदाणा देखील अगदी पटकन असा 1 तासामध्ये आपण भिजवणार आहोत. त्यासाठी बघा मी या ठिकाणी हा अगदी बारीक बारीक हा साबुदाणा मार्केटमध्ये मिळतो तो इथे आणलेला आहे. दोन प्रकार साबुदाणा असतात, एक जाड आणि एक बारीक. त्यापैकी बारीक आज आपण इथे साबुदाणा आणलेला आहे. एक वाटीभर हा साबुदाणा आपण घेतला आहे, मध्यम वाटीभरून. यामध्ये 4 थालीपीठे तयार होतात मोठी मोठी. आता हे जे साबुदाणा आणलेला आहे, माझ्याकडे आहे म्हणून आहे. पण आपल्याकडे जर असा नसेल तर काय करायचं आहे, आपला जो रोजचा साबुदाणा असतो मोठा, त्याला मिक्सरमध्ये मी फिरवून घेतलाय बघा. 3 ते 4 वेळा पल्स मोडवर फिरवून घ्यायचं आहे, किंवा साधं 2 वेळा फिरवून घ्यायचं आहे. त्याचे तुकडे तयार होतात आणि हे तुकडे आपल्याला धुवून स्वच्छ पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत. अगदी 1 तासामध्ये हे साबुदाण्याचे तुकडे मस्त फुलून येतात आणि त्यापासून आपण लगेचच थालीपीठ तयार करू शकतो. माझ्याकडे आज हा मिनी साबुदाणा आहे, बारीक साबुदाणा आहे, म्हणून मी आज याचे थालीपीठ तयार करत आहे. तर हा साबुदाणा आपण आता 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण हा भिजत घालणार आहोत. साबुदाणा 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्यामध्ये आता साबुदाणा बुडेल इतकेच पाणी आपल्याला घालून घ्यायचे आहे. हे बघा, साबुदाणा बुडेल इतके पाणी आपल्याला घालून घ्यायचे आहे आणि 1 तासाभरासाठी आपल्याला हा साबुदाणा भिजत घालायचा आहे. आपण जर आदल्या दिवशी साबुदाणा भिजत घालायचा विसरला तर त्यासाठी ही अगदी सोपी अशी ट्रिक आहे. 1 तास झालेला आहे बघा. आणि आता आपण बघून घेऊयात आपला साबुदाणा. बघा, छान असा फुलून आलेला आहे आणि व्यवस्थितपणे आपण जर त्याला प्रेस केला तर तो छान भिजला देखील आहे. आपल्याकडे जर मिनी साबुदाणा नसेल तर मी ज्या ट्रिकने तुम्हाला सांगितलं आहे, ती ट्रिक आपण वापरायची आहे. त्या ट्रिकने देखील आपण जो मिक्सरमध्ये फिरवलेला साबुदाणा आहे, याच पद्धतीने छान असा भिजला जातो. मी हे सगळं ट्राय करून बघितलेलं आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. आता आपण थालीपीठासाठी लागणारा पिठाचा गोळा भिजवून घेणार आहोत. त्यासाठी बघा, आता या ठिकाणी मी एका मोठ्या बाउलमध्ये आपला भिजवलेला साबुदाणा काढून घेतला आहे. त्यामध्ये एक मोठ्या आकाराचा जो बटाटा आहे तो उकळून घेतला होता आणि तो किसून घेतला होता, तो घालून घेऊया. आपला जर बटाटा उकळायला वेळ नसेल तर आपण या ठिकाणी कच्चा बटाटा देखील किसून घालू शकता. पुढे मी घेतलाय बघा 2 टेबलस्पून राजगिरा पीठ. यामुळे बाइंडिंग खूप छान मिळते आपल्या पिठाला आणि शिवाय पौष्टिक देखील थालीपीठ खूप छान होतं, चविष्ट देखील होतं. राजगिरा पीठ उपलब्ध नसेल तर शिंगाड्याचं पीठ देखील वापरू शकता. महाशिवरात्रीचा उपवास आहे, त्याला भगर चालत नाही, त्यामुळे मी या ठिकाणी भगरचा वापर केला नाहीये. इतर उपवासाच्या वेळेला तुम्ही भगरचं पीठ देखील घालू शकता. पुढे आपण घेतलेलं आहे 2 टेबलस्पून दही. दही घातल्यामुळे थालीपीठाची चव खूप मस्त लागते. पुढे घेतलं आहे 2 टेबलस्पून जाडं शेंगदाण्याचं भाजून घेतलेलं कूट. आणि त्यानंतर मस्त 3 ते 4 हिरव्या मिरचीचा ठेचा घेतलेला आहे. जिरं घेतलेलं आहे 1 टीस्पून. पुढे घातलेली आहे छान बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर. कोथिंबीर जर आपण खात नसाल तर स्किप केली तरी सुद्धा चालू शकेल. त्यानंतर आपण घालणार आहोत चवीप्रमाणे सेंधव मीठ. हे सगळे जिन्नस आपण एकजीव करून घेणार आहोत आता. आता हे सगळं जिन्नस आपण एकजीव करून घेणार आहोत. शक्यतो याला पाण्याचा वापर करू नका, कारण की बटाट्याच्या ओलाव्यामुळे लगेचच हे पीठ भिजवलं जाते. नाहीतर हे सैल होऊन त्याची थालीपीठं थापता येत नाही आणि त्यांना खमंगपणा देखील येत नाही. त्यामुळे शक्यतो पाण्याचा वापर करा, पण अगदी घोटभर पाणी. बघा, मी एकदम अगदी टेबलस्पून पाणी घेतलेलं आहे, 1 टेबलस्पून. आणि त्यामध्येच हे पिठाचा गोळा छान असा भिजवून बघा या ठिकाणी रेडी झालेला आहे. हे बघा, या प्रकारे हा बांधला जात आहे. याचा अर्थ आपल्या पिठाचा गोळा या ठिकाणी रेडी झालेला आहे. पुढे आता आपण उपवासाचे आपले थालीपीठ मस्त पातळसर थापून घेणार आहोत. त्यासाठी बघा एक सुती कपडा घेतलेला आहे, त्याला ओलं करून घेतलेलं आहे आणि पोळपाटावर तो ठेवून घेतलेला आहे. त्याला पुन्हा एकदा आपण पाणी लावून घेणार आहोत. याऐवजी आपण प्लास्टिकच्या पिशवीचा किंवा आपल्या रोजच्या दुधाच्या पिशवीचा देखील वापर करू शकता. पण सुती कपड्यावर आपलं जे थालीपीठ आहे ते अगदी पातळसर मस्त असं थापता येतं आणि छान ते तव्यावर आपण जेव्हा सोडतो तेव्हा ते पटकन असं वेगळं सुद्धा होतं. त्यासाठी आपण सुती कपड्याचा या ठिकाणी वापर केलेला आहे. पुढे आपण भिजवलेला एक गोळा आपण यावर घेतलेला आहे मध्यम आकाराचा आणि पाणी लावून घेतलेलं आहे आपल्या बोटांना. आणि छान असं याला आपण बारीक असं थापत जात आहोत. आपण बघू शकता आपलं छान पातळ असं थालीपीठ बघा या ठिकाणी थापून रेडी झालेलं आहे. त्याच्या मध्यभागी आता आपल्याला एक छिद्र करून घ्यायचं आहे. थोडं पाण्यामध्ये आपल्याला हात डिप करायचा आहे आणि बोटाने आपण याला छिद्र करून घेणार आहोत. जेणेकरून जेव्हा आपण साजूक तूप किंवा तेल जे काही सोडू ते यामध्ये छान आपल्याला सोडता येईल आणि दोघंही बाजूंनी आपलं थालीपीठ छान खमंग असं भाजता येईल. आता बघा, आपण हे थालीपीठ सोडवून घेणार आहोत. त्यासाठी बघा मी एक तवा गरम करून घेतलेला आहे. छान बिडाचा तवा आहे, ज्यावर मी घावणं काढत असते. तो तवा आहे हा. त्याला आपण थोडंसं तेलाने ग्रीस करून घेणार आहोत. शेंगदाणा तेलाचा वापर मी आज केलेला आहे, कारण उपवासाचं थालीपीठ आहे त्यासाठी शेंगदाणा तेलाचा वापर केलेला आहे. थालीपीठ बघा लगेचच आपलं सोडवून झालेलं आहे.
अजिबात ह्यामध्ये हाताला चटका बसत नाही. सुती कपड्याचा वापर केल्यामुळे लगेचच आपलं थालीपीठ मस्तपैकी वेगळं होऊन लगेच तव्यावर आपल्याला सोडता येतं. आता आपण त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि 1 मिनिटभर आपल्याला मध्यम आचेवर आपल्याला हे थालीपीठ झाकून घ्यायचं आहे. मिनिटभराने आता आपण थालीपीठ आपलं चेक करून बघूयात. झाकण उघडून बघायचं आहे आणि एका बाजूने आपण हे थालीपीठ सोडवून घेऊया. हे बघा. लगेचच हे मस्तपैकी वेगळं होतं. एका बाजूने थालीपीठ छान असं झालेलं आहे. खरपूस असं छान खमंग भाजलं गेलेलं आहे. दुसऱ्या बाजूने देखील आपण ह्याला भाजून घेणार आहोत. त्यासाठी आपण हे झाकून ठेवणार आहोत. परत मिनिटभर आपण ह्याला झाकून घ्यायचं आहे. 1-1.5 मिनिटं झाल्यानंतर आपण पुन्हा हे झाकण उघडून बघूया. बघा दुसऱ्या बाजूने देखील आपलं थालीपीठ छान खमंग आणि खरपूस असं भाजलं गेलेलं आहे. थोडं अजून आपल्याला कुरकुरीत जर हवं असेल तर आपण थोडंसं अजून याला हाय फ्लेमवर थोडं भाजू शकता. आपलं हे थालीपीठ बघा मस्तपैकी खमंग असं थालीपीठ या ठिकाणी बनवून रेडी झालेलं आहे. आपण आता हे काढून घेऊयात. अशाच पद्धतीने आता आपण पुढची सुद्धा थालीपीठं करून घेणार आहोत. हे बघा किती सुरेख असं दुसरं थालीपीठ देखील झालेलं आहे. आपलं उपवासाचं झटपट बनणारं अगदी स्वादिष्ट असं उपवास थालीपीठ बघा सर्व्हिंगसाठी रेडी झालेलं आहे. त्यासोबतच थंडगार दही, बटाट्याचा किसाचा चिवडा आणि मस्त शेंगदाणा गुळाचा लाडू खूप छान असा बेत लागतो. शिवाय हा जे साबुदाणा थालीपीठ आहे हे अगदी झटपट होतं. 1 तासामध्ये साबुदाणा भिजून अगदी रेडी होतो आणि खूप छान पटकन असं तयार होतं. तुम्हाला हे एक थालीपीठ मी या ठिकाणी तोडून दाखवते. बघा मुले देखील हे आवडीने खातात. इतकं छान चविष्ट असं हे लागतं. बघू शकता आपण. तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि शेअर जरूर करा. तसंच माझ्या चॅनल खमंग खानदेशला नक्की सबस्क्राईब करा. बाजूची घंटा दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. म्हणजे माझ्या सर्व रेसिपीज तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील. अशा छान छान आणि मस्त मस्त रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया खमंग खानदेशच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.